काय ती नाटकं जशी आम्हाला पोरं झालेच नाहीत. मंदाताई आपल्या सुनेला शर्वरीला आपल्या बहिणीसमोर बोलत होत्या. आई, अहो सिजर झालं आहे माझं. अजून 15 दिवस नाही झाले आणि तुम्ही म्हणताय की मावशीसाठी उठून स्वयंपाक बनव. कसं जमेल मला? जरा तरी दया दाखवा ना. शर्वरीच्या डोळ्यात पाणी होतं. हो, तर जसा मी तुझं जाचच करते रडून दाखवायला. आमच्या वेळी डिलिव्हरीच्या 5व्या-6व्या दिवशी आम्ही कामाला लागायचो आणि ह्यांची नाटकं बघा. तरी सांगत होते मंगेशला, बिन आईची पोरगी करू नकोस म्हणून. पण याला हीच आवडली. आता हीच मी करत बसायचं का? घरी पाहुणा-रावळा आला तर स्वयंपाकघरात उभी राहू का? ते तुझं काम आहे. मंदाताई तोडून बोलत होत्या. आई, मला नीट बसता येत नाहीये, बाळाला नीट पकडून पाजता येत नाहीये आणि तुम्ही मला अजून त्रास देताय. नाहीये मला आई. लग्नाआधी माहीत होतं ना तुम्हाला. तुमचा मुलगा नव्हता ऐकत तर मला सांगायचं. बिन आईच्या मुलीचं नंतर मला करायला जमणार नाही म्हणून मीच नकार दिला असता तुमच्या मुलाला. किमान आज ही अवस्था तरी नसती. शर्वरीला आज खूप दुःख होत असल्यामुळे ती सुद्धा मनातलं बोलत होती. आली मोठी माझ्या लेकाला नकार देणारी. चल उठ आणि स्वयंपाकाला लाग. जेवून नंतर मला ताईसोबत खरेदीला जायचं आहे. उठ, बाळ झोपला आहे तोपर्यंत होईल. मंदाताई आपला हेका सोडत नव्हत्या. मजबुरी म्हणून का होईना शर्वरी स्वयंपाकघरात गेली. तिला नीट उभंही राहता येत नव्हतं. हातपाय कापत होते, थरथरत होते. तरी बाळ उठेल त्याआधी स्वयंपाक तयार करण्यासाठी ती धडपडत होती. जसा जमेल तसं स्वयंपाक केला आणि बाळाजवळ जाऊन बाजूला झोपली आणि खूप रडली. तिचे सिजरचे टाके खूप दुखू लागले. चक्कर येऊ लागली. मंदाताई जेवून आपल्या बहिणीसोबत खरेदीसाठी निघून गेल्या. मागे शर्वरी आपल्या बाळाला धरून बसली होती. संध्याकाळी मंगेश घरी आला. शर्वरीला बघायला आत गेला तर शर्वरी निपचित पडली होती. तिला तसं पाहून मंगेश घाबरला. त्याने ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला तपासून सांगितलं, यांचं सिजर झालं आहे. तरी यांना हवा तसा आराम मिळत आहे असं वाटत नाहीये. अशक्तपणासुद्धा खूप आहे. सकस आहार हवा नवीन मातेला. काळजी घ्या, नाहीतर नंतर हाताबाहेर गेलं तर आम्ही काहीही करू शकणार नाही, डॉक्टर बोलून गेले. मंगेशने शर्वरीला विचारल्यावर शर्वरीने सर्व सांगितलं. मंगेशला राग तर येत होता, पण काय बोलणार? घरी आल्यावर मंदाताई हॉलमध्येच बसल्या होत्या. त्यांना एकत्र येताना पाहून बडबड सुरू केली. मला तर म्हणत होती, मला उठायला पण जमत नाही. नवऱ्यासोबत फिरायला जायला जमतं बरं. आई, बास कर. हॉस्पिटलमधून आलोत आम्ही, तेही तुझ्यामुळे. तिला या अवस्थेत स्वयंपाक करायला लावलास तू, त्यामुळे तिची तब्येत खराब झाली. तरी तुझी बडबड थांबत नाही. मंगेश आपल्या आईला ऐकवत होता. असं आईला उलट बोलण्यासाठी तुला लहानाचं मोठं केलं आहे. माझी सेवा करायची सोडून आता सुनेची सेवा करायची का मी? ते काही नाही. मला हिचं करायला जमणार नाही. हिला हिच्या माहेरी पाठवून दे. त्यांचं ते बघतील. परत एकदा निक्षून सांगते, मी हिचं काहीही करणार नाही. मंदाताई तोऱ्याने बोलून आपल्या बहिणीबरोबर खोलीत निघून गेला. शर्वरीला रडू येत होतं. मंगेश तिला धीर देत होता. तिने स्वतःला सावरलं आणि मंगेश स्वयंपाकघरात दूध आणायला गेला असताना आपल्या मंदाताई शर्वरीला नाश्ता बनवायला सांगत होत्या. तोच दरवाजाची बेल वाजली. मंगेशने दार उघडलं तर समोर शर्वरीचे वडील प्रतापराव आणि आत्या उभं होत्या. त्यांना पाहून सर्वांना थोडं आश्चर्यच वाटलं. मंगेश त्यांना आत घेऊन आला. त्यांना मंगेशने चहा नाश्ता विचारला. नको, चहा नाश्ता काही नको. तो माझ्या नुकत्याच बाळंत झालेल्या लेकीलाच करायला लावाल, त्यामुळे नकोच. मी शर्वरीला घेऊन जायला आलो आहे. माझ्या लेकीला आई नसली तरी तिचा आई आणि बाप दोन्ही होऊन सांभाळायला आहे मी तिला. आत्ता तिला घेऊन जातोय. तिला स्वतःला व्यवस्थित बरं वाटेपर्यंत ती माझ्याकडेच राहील. शर्वरी, बॅग घे बेटा, प्रतापराव म्हणाले. तसंही बाळंतपण माहेरीच होत असतं मुलीच्या. तुम्हाला उशिरा का होईना कळालं ते महत्त्वाचं, मंदाताई म्हणाल्या. मंगेशसुद्धा शर्वरीला तिथे आराम मिळेल, इथे राहिली तर आई त्रासच देईल म्हणून त्याने शर्वरीला पाठवलं. शर्वरीच्या घरी वडिलांनी एक बाई ठेवली शर्वरीच्या देखरेखीसाठी. शिवाय आत्यासुद्धा तिथेच होत्या. वहिनी नसली तरी लेकीचं बाळंतपण नीट करायचं असं त्या ठरवूनच आल्या. त्यांनी शर्वरीसाठी सर्व नेटाने केलं. शर्वरी माहेरी चांगली 7-8 महिने राहून आली. आत्ता ती बऱ्यापैकी सावरली होती. सासरी परत आली खरी, पण तिच्या मनात सासूबाईविषयी अढी मात्र कायमच राहिली. काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता. मंदाताईने कधीच शर्वरीला मदत केली नाही.
बाळाला सांभाळलं नाही, उलट त्रासच दिला, टोमणे मारले. आता मात्र शर्वरीचं बाळ शाळेत जाऊ लागलं होतं आणि शर्वरी आपल्या कामात गुंतली होती. इकडे मंदाताईचं वय वाढत होतं, हातपाय साथ देत नव्हते, पोट अधूनमधून असहकार पुकारत होतं. आता त्या हळूहळू शर्वरीवर निर्भर होत होत्या. एक दिवस मंदाताई पाय घसरून पडल्या, कमरेत चमक भरली. त्यांना उठता बसता त्रास होत होता. डॉक्टर झाले, आराम सांगितला. घरी त्यांनी शर्वरी मला पाणी दे गं, मला उठायला जमत नाहीये, मंदाताई म्हणाल्या. काय ती नाटकं, जरा कंबर लचकली तरी बसल्या अंथरूण धरून. मी सिझरमध्ये सुद्धा उठून स्वयंपाक करत होते आणि ह्यांना साधं पाणी हाताने घेता येत नाही. नेहमी आवाजाला हजर राहायला मला जमणार नाही. आधीच सांगून ठेवते, माझ्या मागे पण व्याप आहे. मुलाचं स्कूल, टिफिन, घरकाम, स्वयंपाक, पाहुणा-रावळा सर्वच आलं. त्यामुळे तुमच्या दिमतीला हजर राहायला मला जमणार नाही. शर्वरी पण स्पष्ट म्हणाली. अगं असं काय करतेस तू, नाही तर कोण करणार? आणि 24 तास माझ्या जवळ नाही बसायचं आहे फक्त. मंदाताई पुढे काही बोलणार तोच शर्वरी म्हणाली. ते मला काही माहिती नाही. जे सांगायचं आहे ते तुम्ही जन्म दिलेल्या लहानाचं मोठं केलेल्या मुलाला सांगा. मला कामं आहेत. असं म्हणत पाण्याचा जार आणि ग्लास टेबलवर ठेवून शर्वरी त्यांच्या खोलीतून बाहेर गेली. यावेळी मात्र मंदाताईच्या डोळ्यात पाणी होतं. मुलगा दिवसभर कामासाठी घराबाहेर, रात्री थकलेला आणि शर्वरीने जबाबदारी झटकलेली. आपलं म्हातारपण काय असेल याचा विचार करून त्यांना टेन्शन आलं होतं. संध्याकाळी शर्वरी घाईघाईने आपली बॅग पॅक करताना आपल्या खोलीच्या दाराच्या फटीतून मंदाताईंना शर्वरी दिसली. मंगेश नुकताच आलेला. शर्वरी आणि मंगेश बोलत होते. न राहून मंदाताईंनी मंगेशला आवाज दिला आणि विचारलं, मंगेश, शर्वरी कसली पॅकिंग करतेय? मी सांगते आई, मी माझ्या आत्याकडे जाते. तिची तब्येत बरी नाहीये. आत्याला माझी गरज आहे म्हणून मी तिच्याकडे जातेय. शर्वरी म्हणाली. अगं पण इथे मी सुद्धा आजारी आहे ना, माझं बघायचं सोडून. मंदाताई अजून काही बोलायचं होतं पण शर्वरी मध्येच थांबवत म्हणाली. आई, तुम्ही आजारी आहात तर तुमच्या माहेरी जा. जशी माझ्या माहेरी आई नसताना सुद्धा मला माहेरी जायला भाग पाडलं तुम्ही. आता तुम्ही आजारी आहात तर तुमच्या माहेरी जा. अगं मला कुठे आई वडील आहेत, मंदाताई म्हणाल्या. त्याच्याशी मला काय घेणं देणं? मला सुद्धा आई नव्हती बाळंतपण करायला, तरी मी माहेरी गेलेच होते ना. तसंच तुम्ही पण जा. एक काम करा, मावशीकडे जा, पण मला काही सांगू नका. माझ्या गरजेला आत्या उभ्या होत्या माझ्या पाठी. आता माझी वेळ आहे आत्याला साथ द्यायची, त्यामुळे मी तिथेच जाणार. बाकी जे असेल ते तुम्ही बघून घ्या. मंदाताई मंगेशकडे पाहू लागल्या. आई, माझ्याकडे अजिबात बघू नकोस. शर्वरीला तू कसं वागवलंस ते आठव. तिचे जे हाल केलेस तू, त्यानुसार मी तिला काहीच बोलू शकत नाही. जाऊ दे तिला. तुझ्यासाठी मी एक बाई लावून घेतो. अजून एक आई माणूस आपल्याला मिळालेली वागणूक कधीच विसरत नाही. तू तिला जी वागणूक दिलीस त्यानुसार शर्वरीला तुझ्यासोबत राहावं सुद्धा वाटत नाही. आणि दुसरीकडे तिच्या आत्याने तिच्यासाठी जे केलं, जी बाळंतपणात वागणूक दिली, त्या वागणुकीची जाण ठेवूनच ती आज धावपळत आत्याकडे गेली. असो, आज जाऊन आराम कर, मी बघतो बाई. मंगेशने क्षणभरात मंदाताईंना आरसा दाखवला. मंदाताई सुद्धा आपल्या दुखणाऱ्या कमरेवर हात ठेवत आपण शर्वरीला दिलेली वागणूक आणि आता आपल्याला त्या बदललेल्या मिळालेली वागणूक यावर विचार करत बसल्या. तर मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडल्यास आपल्या स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.